काय आता काय बनवते? आता डाळ फ्लावर तिखट डाळ करते, त्याच्यामध्ये फ्लावर टाकून छानपैकी डाळ करूया. फ्लावरची डाळ कुठली घेतलीस? मुगाची डाळ घेतली आणि मसूरची डाळ घेतली. अच्छा. 2 डाळ हे भिजत ठेवले होते मी. आता उकडूया आपण. ठीक आहे. मीठ टाकते 1 चमचा. नंतर भाजीत आपण टाकायचंच आहे. नंतर आपण हळद टाकते. बस आता पाणी टाकून उकडूया. उकडूया याला किती मिनिटं? 2 शिट्या मारायला. गॅसवर ठेवला कुकर. 2 शिट्या मारूया. आता एक साईड आपण भाजी तयारी करायला घेऊया, फ्लावरची भाजी. मम्मीने टोप ठेवला आहे भाजीसाठी. आपण एक साईडला भाजीची तयारी करूया. डाळ फ्लावर बनवते ना, एक साईडला डाळ उकडायला लावली आहे. हां, ही डाळ 2 शिट्ट्या होतील तोपर्यंत आपली भाजीची रेसिपी तयार होईल. कढीपत्ता टाकतो. कांदा किती घेतलेला? एक मोठा कांदा घेतला. कांदा थोडासा विरघळलाय बघा, मगापेक्षा थोडासा कांदा विरघळलाय. आता याच्यामध्ये आपण टमाटे सोडत आहे. 2 टमाटे घेतलेले आपण. आणि त्याबरोबर ते छोटे छोटे बटाटे पाहिजे असेल ते टाका, नाही टाकलं तरी चालेल. पण माझ्या मुलाला बटाटे आवडतात डाळीत, त्यामुळे मी टाकते. ह्याच्यात पण टाकूया कारण थोडंसं मीठ असलं ना की टमाटा लवकर विरघळेल. आणि आता याच्यामध्ये आपण फ्लावर वगैरे सोडणार आहे ना, त्याला थोडं मीठ लागेल ना म्हणून. मग चांगलं हलवते मम्मी मित्रांनो. अद्रक लसूणची पेस्ट सोडत आहे 1 चमचा. त्याच्यानंतर मी हळद टाकत आहे. त्याच्यानंतर मी 2 चमचे मसाला टाकत आहे. तुम्हाला तिखट लागत असेल अजून तर तुम्ही टाकू शकता. आमचूर पावडर टाकत आहे. हां, आमचूर पावडर. आमचूर पावडरमुळे शिटी होत आहे. हे सर्व मसाले शिटी होत आहे. आमचं सगळं पाणी येते बाहेर. हे बघा सगळा मसाला तयार झालाय. आता सगळा मसाला मी छान फ्राय करून घेतलाय. आता याच्यामध्ये हे फ्लावर त्यात सोडत आहे. हे फ्लावर थोडेसे वाफून घेतलेत मी, स्वच्छ गरम पाण्यामध्ये धुवून मीठ टाकून धुवून घेतलेत, वाफून घेतलेत. आता ह्याला थोडा मसाला लागला पाहिजे ना, तुला ह्यात मसाला सोडत आहे. मित्रांनो आपलं झालं सिटी 2-3. मम्मी कुकर खोलते. खोला मी. हां, डाळीचा वास सुटला मस्त. डाळ चांगली शिजलेली आहे. डाळ आपली चांगली शिजली मस्त. मम्मीची भाजी तर रेडी झाली मित्रांनो. मस्त वास सुटला आहे. मम्मी ह्यात डाळ टाकते. डाळ टाकल्याला तिथं वास आला मित्रांनो. हां, मस्त वास सुटला एकदम. त्याप्रमाणे आपल्याला डाळीला कड आला आहे. आपल्या डाळ तर बनून झाली आहे. वास पण मस्त सुटला एकदम. मम्मी टाकली कोथिंबीर. तर हलवायचं बाकी आहे, बाकी सगळं झालं आहे. डाळ आता मित्रांनो झाली आता आपली. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तुम्ही आमची व्हिडिओ बघा आणि आम्हाला सबस्क्राईब पण करा.